कादंबरीचं नाव आहे युगंधर. लेखक आहेत शिवाजी सावंत. श्रीकृष्ण भाग 12. प्रथम मी, दादा आणि उद्धव असं त्रिकूट एकाच कुटीत राहत होतं. काही दिवसात आमच्या कुटीत आणखीन एक स्नेही आश्रमकुमार आला, सौराष्ट्राचा सुदामा. आता त्रिकुटाची चौकडी झाली. सुदामा किरकोळ अंगयष्टीचा, काटक, गौरवर्णी व अगदी साधासुधा अरागस ब्रह्मकुमार होता. आजवरच्या विविध अनुभवानं माझी स्नेहाविषयी एक बळकट व सर्व तऱ्हेच्या उलटसुलट चाचण्या लावून बांधलेली पक्की धारणा तयार झाली होती. निखळ स्नेहाला तो कसा स्फुरतो, वाढतो व दृढ होतो याची काही शब्दात सांगता येतील अशी कारणं नसतात. स्नेह म्हणजे जन्माजन्मांनी साधलेला जीवमेळ असतो. त्याचा उगम शोधायचा नसतो, अंत कल्पायचा नसतो. स्नेह केवळ अनुभवायचा असतो. उत्स्फूर्त स्नेहभावाचं बोलणारा सुदामा मला आणि दादाला लवकरच प्राणप्रिय झाला. उद्धव तर आमचाच होता. आम्ही चौघे नव्हतोच. देह मनानं एकरूप झालेलं एक चौकोनी अस्तित्व आमच्या रूपानं आचार्य सांदीपनींच्या अंकपाद आश्रमात सुखानं नांदू लागलं. नेहमीच्या ज्ञानबोधाच्या सत्रात आचार्यांनी एकदा प्रथमच ललित कलांना स्पर्श केला. आसावलेल्या आणि उत्सुक अशा आम्हा सर्वांना त्या दिवशी अपार प्रेमय दृष्टीने निरखून मग ते नादमधुर स्वरात शांतपणे म्हणाले, मतप्रिय आश्रमकुमार हो, संगीतानंतर दुसरी महत्त्वाची कला आहे ती आलेख ही. आलेख म्हणजे साहित्य आणि चित्रकला. अधिक हित म्हणजे साहित्य. वाचकांचं कणभर तरी हित साधतं ते साहित्य. त्याचं नकळत कणभर तरी उन्नयन करतं ते सत्यार्थानं साहित्य. थेट वाचकांच्याच हृदयाला भिडतं ते. संगीतासारखीच आहे ही कला. मूलाधार केंद्रापासून म्हणजे जीवाच्या देठापासून जशी परावाणी स्त्रवते तसं जाणीवेच्या देठापासून स्त्रवतं त्याला अक्षर म्हणजे क्षय नाही असं साहित्य म्हणतात, परासाहित्य म्हणतात. मी सांगितलेले सर्व वेद असे अक्षर साहित्याचे उत्कृष्ट नमुने आहेत. डोळ्यांवाटे हृदयाला भिडणाऱ्या चित्राचाही या आलेख कलेत समावेश आहे. संगीत काय, साहित्य काय, चित्र काय, 64 कलांपैकी कुठल्याही कलेच्या निर्मितीला सशक्त असावं लागतं. ते कलावंतांचं परास्पर्श झालेलं निकोप, निर्लेप, निरामय मन. असं निकोप मन निकोप शरीरात वास करू शकतं यासाठी देह हे विश्वदेवाचं देऊळ आहे असं वेदकरांनी प्रारंभीच अर्थपूर्ण म्हटलं आहे. अशा निकोप देह संपत्तीचं स्वर्गीय लेणं मानवाला देणारी योगासारखी दुसरी विधा नाही. मी तर योग ही 15वी विद्याच मानतो. आचार्य मनी काहीतरी योजून थांबले. त्यांनी आपली शांत दृष्टी शिष्यगणांवर एकदा चौफेर फिरवली. मग ती माझ्यावरच अचल रोखून ते म्हणाले, काहीसे आज्ञा केल्यासारखे, श्रीकृष्णा, तिथून उठ. तुझ्या दादासह व उद्धव सुदाम्यासह हा असा माझ्या सरळ समोर येऊन बैस. क्षणातच मी, दादा, उद्धव व सुदामा आज्ञाधारकपणे नम्रतेने उठलो. तत्परतेने त्यांच्या समोरच येऊन बसलो. आता प्रत्यक्ष आचार्यांनी डोळे मिटून घनगंभीर सुरात गुरुवंदना साक्षात उभी केली. हा अनुभव सर्वांना प्रथमच येत होता. प्रत्यक्ष गुरूंच्या विमल मुखातून गुरुब्रह्माची सत्ववंदना सुरू झाली. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू. माझ्या मनात एक विचार पटकन तरळून गेला. खरंच आचार्यांचे आचार्य कोण असावेत? आता पर्णकुटीतील छत्राची कशामुळेही असो गवतकाडीही तुटली तरी ऐकू येईल अशी शांतता पसरली. गुरुदेव सांदीपनी मला, दादा, उद्धव, सुदामा सर्वांनाच योगवेद ऐकवू लागले. नेहमीपेक्षा त्यांची वाणी खूपच वेगळी व तेजवंत झाली. परावाणीत लय पावली. तिला साक्षात देवी शारदेच्या वीणावाणीचा झंकार लादला. पूर्णतः आत्मलीन होत त्यांनी नेत्र मिट्टे घेतले. त्यांच्या कंठातून शब्द स्त्रवू लागला. हिमालयाच्या उत्तुंग शिखरातून हिमगंगेचा अरोध ओगसलेत कोसळावा तसा हा श्रावणानंद केवळ अवर्णनीय होता, अविस्मरणीय होता तो. श्रीकृष्णा, बलरामा, उद्धवा, सुदामा, सर्व शिष्य हो, आता मनपूर्वक ऐका. ज्याला सांख्य योग म्हणतात तो. सर्वात महत्त्वाचा आहे हा जीवन योग.
कुठल्याही जीवाच्या नाभिस्थानाजवळ आहे. तो जीवाचा मूलकंद होय. तेथून 72,000 नाड्या निघतात. त्या सर्व देहभर व्यवस्थेने पसरलेल्या आहेत. प्रत्येक मानवी शरीरात 6 चक्र आहेत. त्यातील कटिस्थानातील मूलाधार चक्रात कुंडलिनी नावाची शेंद्री भगवती शक्ती सर्पाप्रमाण वेढा घालून अधोमुख अशी ठाण मांडून बसलेली आहे. केव्हापासून ते कुणालाही नाही सांगता आलेलं. तिच्यावर 10 आणि खाली 10 अशा मुख्य नाड्या आहेत. 2-2 आडव्याही गेलेल्या नाड्या आहेत. अशा एकूण 24 प्रमुख व उपनाड्यांमध्ये रक्तरूपाने प्राणशक्ती अहोरात्र सदैव वाहत असते. सूर्यकिरणवत अरोध नांदत असते. यासाठी जीवन म्हणजे काय हे नीट कळण्यासाठी प्रत्येकाला प्रथम रक्त म्हणजे काय हेच नीट कळलं पाहिजे. रक्त म्हणजे जीवाचा संस्कारशील हुंकार. तर अहोरात्र वाहून नेणाऱ्या 10 प्रमुख नाड्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हस्तजिव्हा अशा 5 व पुषा, यशस्विनी, अलंबुषा आणि कुहू, शंखिनी अशा नावाच्या दुसऱ्या 5 आहेत. या 10 नाड्यांतही इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 अतिमहत्त्वाच्या सर्वात प्रमुख नाड्या आहेत. शरीराच्या डाव्या भागातून वाहणाऱ्या अनेक नाड्यांचे फाटे घेऊन सतत कार्यरत असते ती इडा ही नाडी होय. शरीराच्या उजव्या भागातील अनेक रक्तशाखांना घेऊन कार्यरत असते ती पिंगला नाडी होय. या दोघींच्या मधून पाठकणेच्या मज्जारज्जूतून सतत कार्यरत असते ती सर्वाधिक महत्त्वाची नाडी म्हणजे सुषुम्ना होय. या सुषुम्नेतील सर्वात खालच्या मूलाधार चक्रात उलटे तोंड करून ती कैवल्यदायी दिव्य भगवती शक्ती सर्पाकार पसरलेली आहे. ती आहे ही जाणीवच प्रथम पूर्वपुण्याईनं फार थोड्यांना होते. तिला जागृत करण्याची इच्छा त्यातील काहींनाच होते. त्यातून यश तर मोजक्यांनाच मिळतं आणि तिला प्रबळ इच्छाशक्तीवर हवं तसं खेळवणं हे तर परमद्रष्टा आणि एखाद्या योगयोगेश्वरालाच साधतं. ती भगवती कुंडलिनी जागृत होऊन 6 चक्र भेदून मस्तकातील ब्रह्मरंध्राला भिडू शकते. त्या कैवल्यद्वारातून प्रत्यक्ष असीम तेजोमय अनंत परमात्म्याशी संधान साधू शकते. म्हणजे परमात्मा म्हणजे असीम स्थलकालातील निर्माणशील भाररहित ऊर्जेचं भान. ही भगवती कुंडलिनी शक्ती जागृत करणाऱ्या नियमबद्ध शास्त्राला सांख्ययोग म्हणतात. या योगाची 8 अंग आहेत. यम, नियम, प्रत्याहार, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा आणि समाधी ही ती 8 अंग आहेत. तशी ही 8ही अंग महत्त्वाची असली तरी त्यातील प्राणायाम हे सर्वात महत्त्वाचं अंग आहे. प्राणायाम म्हणजे जीवाची प्राणशक्ती जो श्वास त्याचंच केलेलं शास्त्रशुद्ध नियमन होय. नीट ध्यानी धरा. श्वास हा तर सूर्यगतीशीच निगडीत आहे. सहसा दिवसा उजव्या नाकपुडीतून श्वसन चालू असतं. त्याला सूर्यस्वर किंवा सूर्यप्रवाह चालू आहे असं म्हणतात. रात्री डाव्या नाकपुडीतून श्वसन चालू असतं. त्याला चंद्रस्वर किंवा चंद्रप्रवाह म्हणतात. श्वासावर नियंत्रण आणून काही योगी दिवसा व रात्री दोन्हीही नाकपुड्यांनी श्वसन चालू ठेवू शकतात. जे दिवसा चंद्रस्वर व रात्री सूर्यस्वर चालू ठेवू शकतात असे योगी मात्र क्वचितच असतात. त्यात कोणताही चमत्कार नसतो. हे सर्व देहशास्त्रयुक्त आहे. अखंड अभ्यासाने सहज साध्य आहे. कुमार हो, असे कितीतरी महाअनुभव आपल्या या अंकपाद आश्रमातच आहेत. तुम्ही क्षत्रिय कुमार आहात म्हणून ध्यानी ठेवावं. नाडीचा सूर्यप्रवाह चालू असताना शास्त्र अभ्यास करणं, कठीण विद्यांचं पठण करणं हे हितकारक ठरतं. तसंच शत्रूच्या निर्दालनाचा निग्रह करणं, हाती शस्त्र धारण करणं, हत्ती घोड्यावर स्वार होणं इत्यादीही हितकारक ठरतं. चंद्रप्रवाह सुरू असताना दान करणं, व्याधींची चिकित्सा करणं, मैत्रीसाठी संधी करणं इत्यादी कर्म हितकारक ठरतात. सुषुम्ना नाडीवर नियमन असताना केवळ जगदीश्वराचं स्मरण व चिंतन करणं योग्य. जगाच्या कल्याणाची इच्छा करून यावेळी युद्ध असलच तर केवळ परमेश चिंतन
योग्य ठरतं. ज्या योग्याची सुषुम्ना नाडी सूर्यस्वरात वाहत असेल त्याला दिलेली कोणताही शाप व्यर्थ जातो, तो कधीच कार्yi लागत नाही. हा सांख्ययोग जगातील इतर कुठल्याही शास्त्रापेक्षा समजून घ्यायला कठीण आहे, आचार्याला त्याहून अधिक कठीण. मात्र तो एकदा अंगवळणी पडला की जीवात्मा सहजपणे भूत, वर्तमान, भविष्य अशा त्रिकालात व पाताळधरा, स्वरलोक अशा त्रिकाल लोकातही संचार करतो. वायू व प्रकाश यांहून अधिक गती त्याला प्राप्त होऊ शकते. या शास्त्राचा अभ्यास किंवा स्वाध्याय करताना कुठल्याही जीवात्म्याला काही सिद्धी सहज प्राप्त होऊ शकतात. खऱ्या योगानं त्यांचा फारसा उपयोग मात्र कधीच करू नये, त्यामुळे अंती शक्तिक्षय होतो. जागृत कुंडलिनीच्या सामर्थ्यावर ब्रह्मरंध्राचा भेद करून जेव्हा जीवात्मा ब्रह्मांड संचारी अनंत व असीम परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा त्याला समाधी स्थिती असं म्हणतात. या समाधी स्थितीत लहान थोर कार्य करणाऱ्याला योगेश्वर म्हणतात. अशा समाधी स्थितीत कैवल्यरूप म्हणजे कृतार्थ होऊन जो जीवात्मा देह त्यागतो तो मोक्षप्रद जातो. अशा मोक्षाचीही कसलीच अपेक्षा न धरता प्रेमासाठी प्रेम, कर्मासाठी कर्म असं जीवनभर वावरताना देठ सोडून फळांना वृक्ष त्यागावा तसा सहज तो देह त्यागतो. त्याला योग योगेश्वर म्हणतात. त्यानं सहज उच्चारलेली जीवनतत्व मानव जातीला युगानुयुग मार्गदर्शन ठरतात. ती तत्व युगायुगांची धारणा करतात. म्हणूनच त्या तत्वांचा अधिकारी पुरुष युगंधर ठरतो. सांख्ययोगाची दुर्लभ माहिती सांगताना आपोआप डोळे मिटलेल्या आचार्यांनी आता हळूहळू डोळे सत्ताड उघडून ते माझ्यावरच रोखले. कितीतरी वेळ ते माझ्याकडेच तसे एकटक अचल अबोल नुसते बघतच राहिले. पुन्हा आश्रमभर दृष्टी फिरवून म्हटलं तर सर्व आश्रमकुमारांना नाहीतर कुणालाच नाही असं उद्देशून ते म्हणाले, कुणी सांगावं तुम्हा आश्रमकुमारात असा परमद्रष्टा युगंधर योग योगेश्वर नाही म्हणून? त्यांच्या अशा चुकभूल करणाऱ्या विधानांचा मला आता चांगलाच परिचय झाला होता. हा असला क्लिष्ट विषयच टाळावा म्हणून मीच त्यांना प्रश्न केला, तोही नेहमीच्या पद्धतीने हसतच. आचार्य, आपण आत्तापर्यंत सांगितलं त्या तंदूल, कुसुमावली, उदकघात, धारण मातृका आणि आकारज्ञान या ललितकथा आम्हाला थोड्या अधिक समजावून सांगितल्यात तर बरं होईल. त्या ऐकून आचार्य लहान मुलांसारखे खळाखळ हसले. मग म्हणाले, ठीक आहे, ऐक. तंदूल कुसुमावली म्हणजे तांदूळ फूल यांच्या साहाय्यानं सुरेख रांगोळी किंवा कलाकुसर काढणं. उदकघात म्हणजे जलक्रीडा करणं किंवा पिचकारी मारणं. धारण मातृका म्हणजे स्मरणशक्ती वाढवण्याची कला. आकार ज्ञान म्हणजे भूगर्भातील खाणीचं सखोल ज्ञान. आणि आजची महत्त्वाची कला म्हणून ऐक, तुला तर ती ऐकावीच लागणार. श्रीकृष्णा तिचं नाव आहे छलिक योग. सर्वांनाच गोंधळात टाकत ते लहान बालकासारखे पुन्हा खळाखळ हसले. आचार्य बोल ऐकत असताना नकळत सर्व माना माझ्याकडे वळल्या. मीही त्यांना हसून उत्तर देताना सहज म्हणालो, मला चांगली माहीत आहे ही कला. छलिक योग म्हणजे चाणाक्षपणा करणं, सद्देहातून छलकपट करणं. पण आपण मला संपाठ्य, मानसिक काव्य क्रिया, अक्षरमुष्टिका कथन, अभिधानकोश आणि म्लेच्छित कला, विकल्प या कलांविषयी काही सांगावं. मीही त्यांना चाणाक्षपणे तसंच दुसरीकडं नेलं. अगदी सोपं आहे ते. संपाठ्य म्हणजे दुसऱ्याचं ऐकून ते जसंच्या तसं म्हणणं, म्हणजे थोडक्यात दुसऱ्याचं अनुकरण करणं, प्रत बनविणं. मानसिक काव्य क्रिया म्हणजे शीघ्र कवित्व. अक्षरमुष्टिका कथन म्हणजे करपल्लवी करून हाताच्या मूकपणे नुसत्या हालचाली करून संदेश देणं. अभिधानकोश म्हणजे अमोघ वक्तृत्व. तसंच म्लेच्छित कला विकल्प म्हणजे विदेशी भाषा जाणणं. आता संपूर्ण आचार्य कुटीतील आश्रमकुमारांचं ध्यान ललित कलांकडे वेधलं गेलं होतं. त्यांचा लाभ उठवत मी आचार्यांना अधिक बोलणं करण्यासाठी हेतुतः विचारले, गुरुदेव, दुर्वाच योग, वस्त्रगोपन, क्रियाविकल्प अशा कलांचा निर्देश आपल्या कालच्या बोलण्यात निसटता झाला. त्या आम्हा सर्वांना कळल्या तर बरं होईल. ठीक ठीक म्हणत
आचार्य पुन्हा स्वतःशीच हसले. त्यांनी त्याही कला विकलून दाखवल्या. श्रीकृष्णा, दुर्वाच्य योग म्हणजे कठीण शब्दांचा योग्य असा सोपा अर्थ लावणं. वस्त्र गोपन म्हणजे फाटलेलं वस्त्र पुन्हा अचूक शिवणं. थोडक्यात आवश्यकता वाटल्यास ठिगळ लावणं. आणि तू विचारलीस ती क्रियाविकल्प ही कला तर फार कौशल्याची आहे. एखाद्या वस्तूच्या क्रियेचा प्रभाव पालटणं असा तिचा अर्थ आहे. म्हणजे पाण्यापासून शीतलता देण्याऐवजी उष्णता देणं, उलट अग्नीपासून उष्णतेऐवजी शीतलता निर्माण करणं. वाद्य, नृत्य, नाट्य या कलांचा तर तुम्हा सर्वांना इथे येण्यापूर्वी चांगलाच परिचय झालेला असणार. आता नाट्याबद्दल अधिक बोलतो. नाट्य हे जीवनाला नुसतं दर्पण दाखवतं. नाट्यगृहात दर्शक पृथ्वीच्या गतीप्रमाणेच डावीकडून उजवीकडे आपली दृष्टी सहज फिरवतो. म्हणून नेपथ्यही उजवीकडे चढत्या क्रमाने अवश्यपूर्ण व आकर्षक मांडावं. त्यासाठी नेपथ्य ही सुद्धा स्वतंत्र कला मानली आहे. रंगमंचाच्या डाव्या कोपऱ्यात नेहमीच पात्रांचे परिचय, विनोद, हलक्या फुलक्या घटना घडाव्यात. मध्यभागी नेहमीच संघर्षमय महत्त्वाच्या घटना आणि समप्रसंग यावेत. उजव्या कोपऱ्यात खोलवर कारस्थाने व मृत्यूप्रसंग दाखवणं प्रभावी ठरतं. रत्नपरीक्षा, शयनरचना, देशभाषा, ज्ञान, मालागुंफन आणि द्यूत या कलाही तुम्हाला चांगल्याच माहीत असणार. द्यूत ही कला आहे की काय आचार्य? क्वचितच प्रश्न विचारण्याने उद्धवाने मध्येच प्रश्न केला. होय, कपट न करता काही काळ विनोदासाठी केलेल्या द्यूत खेळासारखंच रंजक मानलेलं आहे. आता आचार्य एकापाठोपाठ एक ललित कलांचा अर्थ आमच्या कानी घालू लागले. कलेने रंगू लागल्या. विशेष कच्छेद्य म्हणजे तिलक लावण्यासाठी साचे करणं. पुष्पास्तरण म्हणजे फुलांची समतल शय्या तयार करणं. दशनवसन नागराग म्हणजे दात, वस्त्र व शरीराची विविध अंग कलापूर्ण ढंगानं सजवणं. मणिभूमिका कर्म म्हणजे ऋतुमानाप्रमाणे घर रंगवणं. उदकवाद्य म्हणजे जलतरंग वाजवणे. चित्रयोग म्हणजे वृद्धाला तरुण करणं. केशशेखरापियोजन म्हणजे मुकुट तयार करणं. कर्णपत्र भंग म्हणजे पानाफुलांची कर्णफुलं तयार करणं. गंधयुक्ती म्हणजे सुगंधी द्रव्य तयार करणं. भूषणयोजन म्हणजे अवयवांनुसार सुयोग्य अलंकार घालणं. इंद्रजाल म्हणजे युद्धकलेतील चाणाक्षपणा. या इंद्रजालांचं श्रीकृष्णा तुला अधिक स्पष्टीकरण आवश्यक आहे काय? आचार्यांनी माझ्यावर डोळे रोखून विचारलं. मुळीच नाही. आचार्यांनी पुढे चलावं. मी हसत उत्तरलो. कौचू भारयोग म्हणजे कुरूपाला सुरूप करणं. त्यांच्या मुखातून एक ललित कलेचा अर्थ ऐकताना शिष्यात मंद हास्याची अधूनमधून लाट फिरू लागली. जीवन किती विविध ढंगी आहे हे त्यांना आकलत चाललं. कुमार हो, भक्षय विकार क्रिया म्हणजे स्वयंपाक करणं. पानकरस म्हणजे औषधी काढे तयार करणं होय. सूत्रकर्म म्हणजे वेलबुट्टी काढणं. प्रतिमाला म्हणजे अंत्याक्षराची योग्यता ठरवणं. सुचित रंग म्हणजे शिवणकाम करणं. प्रहिलका म्हणजे उखाणे घालणे. पुस्तक वाचन, केशमार्जन, यंत्रमातृका म्हणजे यंत्र निर्माण करणं याही कला मानल्या आहेत. यंत्र हा शब्दाचा नेमका अर्थ काय होईल आचार्य? बलरामदादानं मध्येच प्रश्न केला. तो फारसा बोलत नसे, पण बोलला की मात्र नेमकं बोले, खिळवून ठेवणारं. काही वेळ थांबून आचार्य शांतपणे उत्तरले. यंत्र म्हणजे अंगभूत रचनेवर गती घेणारं आकारसमूह. तसं बघितलं तर तुम्ही आश्रमात आलात तो रथ हे एक यंत्रच होतं. विसरू नका, यंत्राचा पाया आहे चक्र. आमच्या आश्रमजीवनाचं ज्ञानचक्र असं 64 दिवस अविरत फिरलं. काय आणि किती शिकलो आम्ही या 64 दिवसात? त्याला पार असा काही उरला नाही. नावांनाही अंत नाही असे कितीतरी विषय बारकाव्यांसह समूळ शिकलो आम्ही. 64 युगांच्या योग्यतेचे ठरले हे 64 दिवस. सर्व विद्या, 64 कला, वेद, उपनिषद, मीमांसा, ब्रह्माण्य, आरण्यकम, पुराणम अशा झाडून साऱ्या विषयात आम्ही पारंगत झालो. आणि तो दिवस प्रकटला जो जीवनात मी कधीच विसरू शकलो नाही, तो गुरुदक्षिणेचा.
सर्वप्रथम आज आचार्य ब्राह्मी मुहूर्तापूर्वीच उठले. ते एकटेच शिप्रेत स्नानात होऊन सर्व आनिकावरून आपल्या कुटीत आले. शिष्यांच्या भावी जीवनाच्या वाटचालीत निरामय शुभेच्छा देण्यासाठी मृगाजीनावर ध्यानरत झाले. केव्हाच देहातीत होऊन बसले होते ते. त्यांच्या पाठोपाठ निद्रेतून जागे होणारे आम्ही चौघेच होतो. त्यातही मी पहिला. आता बलरामदादा, उद्धव आणि सुदामाही जागे झाले होते. आमची चौकडी एकमेळानं निघाली. आश्रमाच्या भांडारगृहात ठेवलेल्या आमच्या वस्तूंच्या वेतपेटिका आम्ही प्रमुखांकडून आता परत स्वीकारल्या. आता कुठे नेहमीच्या शंखध्वनीवर इतर पर्णकोट्यातील शिष्यगणांची हालचाल ऐकू येऊ लागली. अद्याप पूर्ण उजाडायचं होतं. झुंजूमुंजूंमुळे अर्धवट दिसणाऱ्या पांढरट पायवाटेने आम्ही आमच्या नेहमीच्या डुंबणीच्या सरोवराकडे चाललो. का कुणास ठाऊक, सुदामा आज अगदी गप्पसा होता. मी उद्धवला विचारलं, उधोबंधो, आचार्यांच्या शिकवणुकीतील तुझ्या हृदयाला अधिक काय भिडलं? अस्त्रविद्या, शस्त्रविद्या की 64 कला? मला म्हणशील तर दादा, सर्वात आवडलं ते अविस्मरणीय असं आचार्यांनी सांगितलेलं जीवनाचं सखोल तत्त्वज्ञान. वाटतं त्यांच्या चरणावर गुरुदक्षिणा सादर करावी. इथून परत जाण्यापेक्षा जीवनभर या आश्रमातच गुरुऋणात त्यांच्या चरणाशी वास्तव्य करून त्यांच्या सेवेतच राहावं. जीवनच गुरुदक्षिणा म्हणून अर्पावं त्यांना. उद्धव आता आमलागर बदलला होता. जाता जाताच मी हसत त्याचे खांदे थोपटले. दादाला प्रश्न केला, बलरामदादा, तुला काय भावलं आचार्याच्या सानिध्यात? त्यानं वक्ष फुलवीत पटकन उत्तर दिलं, मला आचार्यांनी युद्धकलेची शिकवण सर्वात अधिक स्पर्शून गेली. आपण केली नंदकाकांकडून शिकलो ती मल्लविद्या इथं मला अधिक खुलार्थानं समजली. हसून शेवटी मी सुदाम्याला प्रश्न केला, मित्रा सुदामना, तुझ्यावर काय ठसलं आचार्यांच्या शिकवणुकीतील? त्याचं माझ्या प्रश्नाकडे मुळीच लक्ष नव्हतं. तो कसल्या तरी वेगळ्याच तंद्रीत किंवा चिंतेत होता. जाता जाताच त्याला गदागदा हलवून मी विचारलं, अरे लक्ष कुठे आहे तुझं सुदामा? तुला काय आवडलं गुरुदेवांच्या शिकवणुकीतील असं विचारतोय मी. तसं चाचरत तो म्हणाला, मला आवडली त्यांची आदर्श गृहस्थांची शिकवण. एव्हाना आमच्या चौकडीत एक प्रशस्त नील सरोवराच्या काठी आली होती. आम्ही हातातील वेतपेटिका काठाच्या दर्भकुरणात अलगद ठेवल्या. मानेवरची आश्रमवस्त्राची गाठ उचलून त्याच्याच पोहणीसाठी कास कसला. चौघंही सरोवरात उतरलो. पाणी आज नेहमीपेक्षा कितीतरी उबदार होतं. वडिलकीच्या अधिकारानं दादानं विचारलं, आज शिप्रेकडे न जाता इकडे कसा काय वळवलास? सर्वांचा पुढा तू. तुझी करणी नेहमी कोड्याची असते म्हणून विचारलं. तिथं शिप्रेवर सर्वच शिष्यांची दाटी असणारा आज दादा आणि इथे सरोवरात आहेत अशी कमलफुलंही नाहीत शिप्रेत. गुरुदेवांसाठी काही न्यावीत म्हणतो ती. सरोवरात सपासप हात मारत मी हसून उत्तर दिलं. आम्ही सहज पांगलो, डुमणीला पडलो. घटिका परतली. दूरवर पूर्वेळा अवंतीच्या अरण्यातून सूर्यबिंब वर उठलं. अरण्य अंगभर उजळलं, जागतं झालं. इकडे आश्रमात कुमारांचे जसजसे मनेमळ झाले तसतसे जुळून आलेले चमू आचार्यांच्या गुरुदक्षिणा अर्पून आपापल्या रथातून परतूही लागले होते. आश्रमाच्या पूर्वेच्या कश्यप नावाच्या मुखद्वारासमोर सजलेले अनेक राजरथ येऊन केव्हाच रांगेने तिष्ठत उभे ठाकले होते. सूर्यबिंब पूर्ण वर आलं. सरोवराला मंडल घेऊन दमलेले दादा, उद्धव आणि सुदामा काठच्या दर्भकुरणावर उतरलेले मला स्पष्ट दिसू लागले. पेटिकातून आपापली सर्व वस्त्र काढून धारण करून ते तिघंही माझी वाट पाहत बाहेरच थांबले होते. मी मनसोक्त डुंबत आणि नुसता डुंबतच राहिलो. हेतुतः माझा या अवंतीच्या अरण्यात हा महत्त्वाचा अंतिम दिवस होता. मनी आचार्यांचा बोध फिरत होता. पाण्यावर हात फिरत होते. जल म्हणजे जायते यस्मात् च लियते यस्मिन् इति जलहा. आकाश आ म्हणजे पर्यंत, काश म्हणजे पोकळी, दृष्टी भिडेल तिथपर्यंत पसरलेली पोकळीच पोकळी. पृथ्वी म्हणजे पृथ म्हणजे विपुल आहे ती पृथ्वी. मी माझ्या रक्ताच्या कणाकणातून जलाचा अर्थ मुरवून घेताना आकाशातील सूर्यांचं हिरण्यवर्णी तेजही डोळ्यात शक्य तेवढं काठोकाठ साठवून घेत होतो. हा अनुभव
आगळा होता. माझ्यातील अनेकार्थी श्री आचार्यांच्या दीक्षेनंतर मला समोर सापडलाच असं तीव्रपणे माझं मलाच जाणवत होतं. आता तर सूर्य चांगला 2 हात वर आला. श्रीकृष्णा, दादा, मित्रवरा, बाहेर ये, अशा काठाच्या कुरणातून मारलेल्या आरोळ्या मला स्पष्ट ऐकू येऊ लागल्या. माझा जलतत्वाशी आवश्यक असलेला स्नेहयोगही पूर्ण झाला होता. सरोवराला शेवटचं डुंबत मंडल घेताना मी हाती लागतील ती नीलवर्णी कमळं खुडून घेत चाललो. त्यात कमळकळ्या होत्या. अर्धविकसित पुष्प होती. बाहेर पडलो तोच काखेत त्यांचा एक भला मोठा संमिश्र पेंडा घेऊनच. हातातील एका कमळाच्या देठाची साल नखानं पाकळ्यांपर्यंत उकलून तिचं घट्ट आवळलेलं फुलांचं ओलेता गुच्छ मी सुदाम्यांच्या हाती दिला. एव्हाना दादा व उद्धवानं आपले राजवेश व सुदाम्यानं कानटोपी, पायघोळ अंगरखा आणि लाल काठाळीचं धोतर असं ब्रह्मवेश धारण केला होता. नेहमीसारखं दर्भकुरणावर उकिडीव बसून सूर्यकिरणांवर खरपूस अंग सुकवून मी उठलो. उद्धवानं माझी वेतपेटिका समोर आणून उघडली आणि आचार्यांच्या कल्पक दूरदृष्टीनं मी थक्कच झालो. सर्वात वरती होती ती टपोऱ्या ताज्या शुभ्र फुलांची गुंफलेली रसरशीत सुगंधी वैजयंतीमाला. तिच्या नुसत्या दर्शनाबरोबरच गोकुळातील माझ्या प्रिय सखी राधेच्या किती मुद्रा फिरून गेल्या माझ्या डोळ्यांसमोर. उद्धवाने हलकेच ती माला उचलली, माझ्या हाती दिली. मी ती एकदा मनसोक्त वक्षभर हुंगली. हिरव्या दर्भकुरणावर अलवार ठेवली. उद्धव हाती देईल तशा एक वस्तू स्वीकारत मी माझा राजवेश धारण केला. कमरेला झळझळीत मऊसूत सोनं पितांबर कसलं. त्याभोवती निळा शेळा आवळला. बाहू व भुजभूषण टपोर मोतीकंठे धारण केले. त्यातील एकात ठसठशीत कौस्तुभ मणी होते. दादानं पुढे होत सूर्यकिरणात तळपणारा वेलबुट्टीच्या कुसर कामाचा मोरपिसधारी सुवर्णी मुकुट माझ्या दाट काळ्या कुरळ्या केशांवर घट्ट बसविला. शेवटी उद्धवानंच दर्भावरची टवटवीत वैजयंतीमाला उचलून माझ्या कंठी चढवली. टपोरे, भावभरे, नितळ डोळे विस्फारलेला तांबूस गौरवर्णी चंद्रचर्येचा माझा प्रिय उद्धव प्रथम अवाक होऊन 2 पावलं मागच सरकला. एकटक माझ्याकडे नुसताच बघत राहिला. मग अमाप आनंद विभोर होऊन भराभरा बोलला, दादा, अरे दादा, दृष्टी नाही स्थिरावत रे तुझ्या या रूपावर. वाटतं तुझ्या मुखमंडलांवरून फाकणाऱ्या शतसूर्याचे आभा बघून आकाशीचा सूर्यही लाजेल असेल या क्षणी. दृष्टच काढली पाहिजे तुझी, थांब, म्हणत सुदाम्याच्या हातातील गुच्छातील एक टपोर नीलकमल त्यानं शब्दशः खेचून घेतलंही आणि माझ्या मस्तकापासून पायापर्यंत 3दा ते वरखाली घेत इडापिडा टाळत त्यानं क्षणात माझी चक्क दृष्टही काढली. हातचं नीलकमलाचे निर्माल्य सरोवराच्या नील पाण्यात त्यानं तसंच फेकून दिलं. त्यामुळे दूरवर विरत जाणारे तरंगच तरंग उठले. त्यांच्या त्या निरागस बंधुभावानं मला पटकन हसू फुटलं. आम्ही चाललो आचार्य कुटीकडे गुरुदक्षिणेसाठी. पुढे दादा आणि उद्धव, मागे मागे मी आणि माझा प्राणप्रिय सुमित्र सुदामा. पुढच्या दोघांना मी हेतुतः तसं थोडं पुढेच जाऊ दिलं. रेंगाळत चालून सुदाम्याच्या खांद्यावर प्रेमाने हलकेच थोपटत त्याला चाचपून विचारलं, पहाटेपासून बघतोय मी, तू आज असा उदास का प्रिय सुदामना? गप्प का आहेस? तो थांबला, म्हणाला, मित्रा, मी फार पेचात आहे आज. माझ्या सौराष्ट्रातील दरिद्र मातापित्यांकडून आचार्यांना देण्यासाठी कसलीही गुरुदक्षिणा नाही आणलेली. तशी ती येऊही शकत नाही. काय देणार मी आज आचार्यांना गुरुदक्षिणा म्हणून? चालता चालता कोणीतरी बळानं रोखावं तसा थांबलाच तो. अपार वेदनेनं त्याची प्राजक्त गौरचर्या क्षणात काळवंडून आली. एवढंच स्वस्थित चित्त होत, सुदामना, मी तुझ्या हाती हा जो नीलवर्णी कमलफुलांचा गुच्छ दिला आहे तो उगाच नाही. यापूर्वी दिला होता का कधी तुला असा? माझे ऐक, ही नीलवर्णी कमळं आचार्यांच्या पायावर गुरुदक्षिणा म्हणून श्रद्धेने अर्पून मोकळा हो. नंतर आशीर्वाद माग तू त्यांचा. विश्वास ठेव, ते इतरांपेक्षा शुभदायी आशीर्वाद देतील तुला.
सुदाम्याने थांबून माझ्याकडं पाहिलं. त्याच्या मनावरचं मळप कुठच्या कुठं पसार झालं होतं. जेव्हा आम्ही दोघं आचार्यांच्या पर्णकुटीसमोर आलो तेव्हा सूर्य मस्तकावर येऊ लागला होता. इतर सर्व शिष्य गुरुदक्षिणेचा विधी पूर्ण करून साशीर्वाद आपापल्या देशोदेशी केव्हाच निघून गेलेले होते. आचार्य कुटी विलक्षण शांत होती. आम्ही चौघेही आचार्यांसमोर आलो. मी संकेत करताच प्रथम दादा व उद्धव पुढे झाले. गुडघे टेकून आचार्यांच्या चरणांना हात व मस्तक भिडवून प्रथम दादा काही बोलणार तोच आचार्य म्हणाले, डोळे मिटूनच, गाढ समाधीतून, तू बलराम आहेस, यादवांचा ज्येष्ठ सुपुत्र. आचार्यांनी आपणाला डोळे मिटलेले असतानाही कसं ओळखलं म्हणून थक्क झालेला दादा ओणवून नम्रपणे म्हणाला, होय आचार्य, मी बलरामच. मथुरेहून माझे बाबा वसुदेव व महाराज उग्रसेनाने पाठवलेल्या दुभत्या गायी आणि अश्वपथक अलंकारसहित गुरुदक्षिणा म्हणून मी कालच आश्रमाच्या भांडारात अर्पिली आहेत. मला जीवनयात्रेसाठी आशीर्वाद द्यावा आपण. आचार्य किंचित हसल्यासारखे वाटले. दादाच्या मस्तकावर हात ठेवून डोळे मिटूनच म्हणाले, बलरामा, तुझं उभं जीवन यशदायी होईल. ज्येष्ठ म्हणून सारं जग तुला नावाजेल. एकच कर, शक्य असल्यास कधीतरी तुला फसविणारा मनोवेग निर्धाराने आवरण्याचा यत्न कर. तथास्तु. मग मी नेत्रसंकेत देताच उद्धव पुढे झाला. गुडघे टेकून आचार्यांच्या चरणाला मस्तक भिडवून तसाच थांबला. डोळे मिटूनच आचार्य त्यांचा स्पर्श अचूक पारखून म्हणाले, तू उद्धव, मथुरेचा देवभाग यादव आणि आर्या कंसेचा सुपुत्र. होय आचार्य, मी उद्धवच. टपोऱ्या निरागस डोळ्यांचा गोल प्राजक्ती मुद्रेचा उद्धव भारावून नम्रपणे म्हणाला, आचार्य, मी आपल्यासह येथील सर्व आचार्यांना वस्त्र पुरवणार व सर्वांसाठी धनधान्यांच्या गोणी आश्रमाच्या भांडारात भरल्या आहेत. उदार हृदयानं मला जीवनयात्रेसाठी शिवाशीर्वाद द्यावा. आचार्यांचा हात कुबडीवरून स्पष्ट वर उठला. ते कितीतरी वेगळ्या आवाजात घनगंभीर वाणीत म्हणाले, उद्धवा, तू सार्थ भक्त आहेस. एखाद्या योगयोगेश्वराला परमदृष्ट्याला प्रिय होण्याची क्षमता एकट्या तुझ्या ठायी आहे. अशा प्रिय व तत्वज्ञ योगाचा सेवक होशील आणि त्याचा विश्वस्त म्हणूनच जगाला तू प्रिय होशील. मनावर अवजड पाषाण ठेवूनच एक अत्यंत कटू धर्मकर्तव्य तुला उत्तर जीवनात करावं लागेल. होय, तुलाच. जा, माझे तुला शुभाशीर्वाद आहेत. वर उठविलेला हात त्यांनी थेट उद्धवाच्या मस्तकावरच ठेवला. आता राहिलो आम्ही दोघेच, सुदामा आणि मी. शेवटी त्यालाही तो मी नेत्रसंकेत केला. पुढे होत सुदाम्यानं हातातील नीलकमलांचा गुच्छ आचार्यांच्या चरणावर नम्र भावे ठेवला. त्यावरच आपलं मस्तक भिडवलं. क्षणभरात गुदमरून तो स्फुंदू लागला. दारिद्र्याच्या हृदय भेगत असह्य सलानं. समोर साक्षात गुरुब्रह्म होतं, त्रिकालज्ञानी. त्यांचे नेत्र अर्धवटच उघडले. समाधीरत अवस्थेतच आचार्य शब्दानेच सुदाम्याला सात्वनांचं थोपटत म्हणाले, तू सुदामन, अंगावरच्या हीन वस्त्रामुळे तुला कौचल असेही म्हणतात. मात्र लक्षात ठेव, तुझ्या निरामय प्रेमळ आत्म्याला लाभलेल्या पूर्वपुण्याईच्या अद्वितीय वसनांमुळे तू खरं तर सुचेल आहेस. तुला लाभलेलं स्वर्गीय स्नेहाची संपत्ती केवळ दुर्लभ आहे. त्यासाठीच तू जगविख्यात होशील. परमस्नेही म्हणून ती स्नेहसंपत्ती सदैव जप. माझे तुला उदंड कृपाशीर्वाद आहेत. आता तर सूर्य आश्रमाच्या थेट मस्तकावरच तळपू लागला. मी पुढे सरसावलो. आचार्य सांदीपनींचा सर्वात शेवटचा आश्रम शिष्य, यादवांचा श्रीकृष्ण म्हणून. पद्मासनातील अस्पष्ट दिसणाऱ्या आचार्यांच्या चरणांवर थेट मस्तक भिडवून मी त्यांना सरळ अष्टांगी दंडवतच घातला. तसे डोळे न उघडताच तो स्पर्श अचूक पारखून आचार्य हसत हसत उद्गारले, यादवराज श्रीकृष्ण, वृष्णी अंधकांचं युगानुयुगांचं जीवन श्रेयस. श्रीकृष्ण, वसुदेव देवकींचा 8वा पुत्र, गोकुळातील गोपांचा गोपाल, माझ्या अंकपाद आश्रमातील माझा परमशिष्योत्तम श्रीकृष्ण. माझ्या स्पर्शाबरोबर त्यांचे ध्यानस्थ मत्स्य नंतर पर्णकुटीच्या कवाडांसारखं माझ्या स्पर्शाबरोबर त्यांचे ध्यानस्थ
मत्स्य नेत्र पर्णकुटीच्या कवाडांसारखे आता आपोआपच हळूहळू स्पष्ट होतं. सताड उघडले तोवर हात जोडून मीही त्यांच्या समोर उणवा नम्र उभा राहिलो. त्यांनी माझ्या डोळ्यात डोळे घालून सखोल बघितलं. ही दृष्टीच फार वेगळी होती. मीही पूर्वी कधीच न अनुभवलेली. ते मंदस हसले. आचार्य, सर्व शिष्यांनी काही ना काही गुरुदक्षिणा आपल्या चरणावर अर्पून आपले कृपाशीर्वाद घेतलेत. मला मात्र आपण उदरहृदयी क्षमा करावी. क्षमा अशासाठी की आपल्यासाठी योग्य गुरुदक्षिणा देण्यासाठी माझ्याकडे या क्षणी खरोखरच काहीही नाही. मी हसलो. नेहमीपेक्षा ते हास्य नक्कीच आगळं असावं आणि काही क्षण त्या हसण्याचा माग घेत साक्षात आचार्याकडून तसंच हास्य निसटलं. पाठोपाठ आचार्यही नेहमीच्या शांतपणे उद्गारले, अरे पुरे कर ही छलक विद्या. इथं हवी आहे कुणाला गुरुदक्षिणा? योगेश्वरा. ते नेहमीच खळाखळ बालक हास्य हसले. म्हणाले, माझ्या आश्रमात तू आश्रमकुमार म्हणून इतके दिवस सदैव वास्तव्याला होतास. सांग, याहून दुसरी कुठलीही श्रेष्ठ गुरुदक्षिणा असू शकते काय या अशाश्वत जगात? ते पुन्हा हसले, निरागस नवजात बालकांसारखं. तसं माझ्या मुखावरही त्या हास्याचा प्रतिबिंबासारखं हास्य पसरलं. माझ्या डोळ्यांना डोळे भिडवून त्यांनी नेत्रांनीच एक अबोध शक्तीचा पात माझ्यात केला. कितीतरी वेळ आम्ही उभयता भानरहित झालो. एकमेकांकडे नुसते बघतच राहिलो. गुरुदेव सांदीपनींच्या या दिव्य शक्तीपासून मी आशीर्वाद म्हणून काय काय संपादन केलं ते केवळ माझं मलाच ठाऊक. ते उद्गारले, जा श्रीकृष्णा, माझ्या परमप्रिय शिष्योत्तमा, तुझे मार्ग सदैव शिवकर आणि शिवकरच होतील. यदुनंदना, एकच कर. माझा संदेश म्हणून तुझ्या पुढील जीवनात शक्य होईल तेव्हा एकदा प्रयाग क्षेत्री जा. अंगिरसांच्या आश्रमात असलेल्या ऋषीवर घोर अंगिरसांच्या चरणी जा. त्यांचीही ब्रह्मज्ञानाची दीक्षा अवश्य घे. नंदनंदना. नावाप्रमाणेच घोर तपस्येचे अधिकारी आहेत ते. अग्नीचे जन्मजात नैष्ठिक पूजक आहेत. आद्य अंगिरसांचे यथायोग्य उत्तराधिकारी आहेत. आज ते विसरू नकोस. अग्नीसारखा स्वभाव आहे त्यांचा. मर्यादेत राहिलास तर उबदार, उल्लंघन केलंस तर तसाच दाह. जा. काहीच काळ ते प्रयागक्षेत्री थांबतील. नंतर केव्हाही रैवतक पर्वताकडे सरकतील. त्यांना आताशा आकर्षून टाकणाऱ्या एका पंथाचा तीर्थंकर म्हणून प्रचार व प्रसार करण्यासाठी. तुझं त्याचं नेमकं नातं यथासमय समजेल तुला. जा श्रीकृष्णा, जा. त्यांना भेटीत माझे प्रमाण सांग आणि माझीही तुला देतोय ती भेट वैजयंतीमालेसारखीच प्रेमाने स्वीकार व सदैव जप. त्यांनी आज पहाटेपासूनच कमंडलूत घालून ठेवलेलं व अपार जपलेलं एक मंत्रभरीत काशवर्णी उत्फुल्ल कमलपुष्प माझ्या हाती प्रेमानं दिलं. मी ते भक्तिभावाने उंजळीत स्वीकारून मस्तकीही बुडवलं. गृहकर्मात मग्न असलेल्या गुरुपत्नी फारशा कधी बाहेर येत नसत. आज या क्षणी मात्र त्या बाहेर आल्या होत्या. मी सर्वांसह त्यांना नम्र दंडवत घातले. त्यांना मुखभर आशीर्वाद देऊन तटस्थच उभ्या राहिलेल्या मूर्तीसारख्या. त्यांच्या दोन्ही नेत्रातून झरझरणाऱ्या पाणधारा त्यांच्या मौनी वेदनेचं कारण मला क्षणात सांगून गेल्या. मी त्यांना अभय देत निर्धारानं म्हणालो, आश्रम माते, शंखासुराने बलात् पळवून नेलेल्या आपल्या सुपुत्राला दत्ताला मुक्त करून मी आपल्या स्वाधीन करीन. माते, हे वचन आहे. आचार्यांना द्यायची ती गुरुदक्षिणा मी दिली आहे. त्यांनी तिला योग्य असे आशीर्वादही मला दिले आहेत. आपण दत्ताची मुक्तता हीच दक्षिणा मानावी. त्यासाठी मला जीवनसंघर्ष जिंकण्याचे आशीर्वाद द्यावेत. डोळ्यातील पाणधारा अंशुकाच्या पदरानं निवारताना गुरुपत्नींच्या आमच्या आश्रममातेच्या डोळ्यातील भाव क्षणात पालटले. केवढा तरी भाव भरल्या डोळ्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला त्यांनी. आचार्यांना आश्रमममतेला पाठ न दाखविता काढत्या पायांनी मागे होत आम्ही आचार्यकुटी बाहेर पडलो. जर का तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच बेल
बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.